नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आज आपण इयत्ता 9वी विषय मराठी या पाठ्यपुस्तकातील पान नंबर 63 वरील 15वी कविता निरोप शिकणार आहोत। काय आहे या कवितेमध्ये, का बरं ही कविता शिकायची आहे? तर मुलांनो, युद्धासाठी रणांगणावर जाणाऱ्या वीर सैनिकाला त्याची आई निरोप देते आहे, पण या निरोपाच्या वेळी ती त्याचा आत्मविश्वास वाढवते, त्याच्यामध्ये शौर्य निर्माण होईल असं त्याच्याशी संवाद करते, त्याच्यामध्ये आत्मविश्वास आणखी वाढण्यासाठी ती त्याला प्रवृत्त करते आणि ती सांगते आहे की तू जरी रणांगणावर जातो आहेस ना, तर त्याचा मला अभिमान आहे। म्हणजे मुलांनो, ही वीर माता आहे आणि ती आपल्या मुलाला असा आशीर्वाद देते आहे की तू परत विजयी होऊन नक्की येणार आहेस, याचा मला आत्मविश्वास आहे। म्हणूनच माझ्या डोळ्यामध्ये दुःखाचा थेंबही नाही। तर ह्या वात्सल्य, ममता, अशा ममता रूपी ममतेने व्याकुळ झालेल्या आईचं मन या ठिकाणी जड होतंय असं आपल्याला वाटतं, पण तसं नाहीये। अगदी जड मनाने निरोप घेताना किंवा आपल्या मुलाला निरोप देताना सुद्धा ती त्याच्यामध्ये देशाविषयी प्रेम आणि आत्मविश्वास, देश रक्षणाची जबाबदारी पेरते आणि तीच जबाबदारी पद्मा गोळे यांनी ह्या कवितेमध्ये व्यक्त केली आहे त्या आईच्या रूपानं। मग आता आपण पद्मा गोळे या कवयित्रींच्या परिचयापासून सुरुवात करूया। मुलांनो, आपण प्रथम आपल्या 15वी कविता निरोप या कवितेच्या कवयित्रीचा परिचय करून घेऊया। त्याच्या कवयित्री आहेत पद्मा गोळे। 1913 ते 1998 असा त्यांचा कालखंड, पण या कालखंडामध्ये त्यांनी उत्तम साहित्याची निर्मिती केली। मग त्यांचं हे जे उत्तम साहित्य आहे ते आहे प्रसिद्ध कवयित्री। मग त्या प्रसिद्ध कवयित्री झाल्या त्या कशामुळे? तर त्यांनी वेगवेगळ्या विविध प्रकारच्या कविता संग्रहांचं लेखन केलं। बघा, कविता संग्रह नीरजा, स्वप्नजा, आकाशवेडी आणि श्रावणमेघ, त्यानंतर नाटिका नवी जाणीव, रायगडावरील एक रात्र आणि स्वप्न, आणि वाळवंटातील वाट ही त्यांची कादंबरी। त्यानंतर आकाशवेडी हा जो काव्यसंग्रह आहे, या आकाशवेडी या काव्यसंग्रहातूनच आपली निरोप ही कविता घेतली आहे आणि त्या कवितेचा विषय आहे रणांगणावर लढाईसाठी जाणाऱ्या आपल्या मुलाला आई निरोप देते आहे आणि त्यावेळेच्या तिच्या मनातले भावचित्र या ठिकाणी रेखाटले आहे। चला तर मग ही कविता आपण चालीवर म्हणूया। मी म्हणते, ऐका तर। बाळ चालला सरणा, घरा बांधिते तोरणा, पंचप्राणांच्या ज्योतींनी तुझ करीते औक्षण। बाळ चालला सरणा, घरा बांधिते तोरण, पंचप्राणांच्या ज्योतींनी तुझ करीते औक्षण, तुझ करीते औक्षण। याच विक्रमी बाहुंनी स्वतंत्रता राखायाची, याच विक्रमी बाहुंनी स्वतंत्रता राखायाची। खांद्यावरी यावी सावे शांती उद्याच्या जगाची, खांद्यावरी यावी सावे शांती उद्याच्या जगाची। म्हणून या माझ्या डोळा नाही थेंबई दुःखाचा, म्हणून या माझ्या डोळा नाही थेंबई दुःखाचा। मीही महाराष्ट्र कन्या धर्म जाणते वीराचा, बाळ चालला सरणा, घरा बांधिते तोरणा, पंचप्राणांच्या ज्योतींनी तुझ करीते औक्षण, तुझ करीते औक्षण। नाही एकही हुंदका मुखावाटे काढणार, नाही एकही हुंदका मुखावाटे काढणार। मीच लावून ठेविली तुझ्या तलवारीला धार, मीच लावून ठेविली तुझ्या तलवारीला धार। अशुभाची सावली ही नाही
नाही पडणार येथे अशुभाची सावलीही नाही पडणार येथे. अरे मीही सांगते ना जिजा लक्ष्मीशी नाते. अरे मीही सांगते ना जिजा लक्ष्मीशी नाते. बाळ चालला सरना घरा बांधिते तोरण. पंचप्राणांच्या ज्योतींनी तुझ करीते औक्षण. तुझ करीते औक्षण. तुझ्या शस्त्रांना अस्त्रांना शक्ती देईल भवानी. तुझ्या शस्त्रांना अस्त्रांना शक्ती देईल भवानी. शिवरायाचे स्वरूप आठवावे रणांगणी. शिवरायाचे स्वरूप आठवावे रणांगणी. धन्य करी माझी कूस येई विजयी होऊन. धन्य करी माझी कूस येई विजयी होऊन. पुन्हा माझ्या हाताने दूध भात भरवीन. पुन्हा माझ्या हाताने दूध भात भरवीन. बाळ चालला सरना घरा बांधिते तोरण. बाळ चालला सरना घरा बांधिते तोरण. पंचप्राणांच्या ज्योतींनी तुझ करीते औक्षण. तुझ करीते औक्षण. तुझ करीते औक्षण. मुलांनो, आता आपण यातले नवीन शब्द आणि त्यांचे अर्थ पाहूया. आता तुमच्या समोर स्क्रीनवर जे शब्द येतील ना ते नवीन आहेत तुम्हाला. तर तुम्ही काय करा, तुमच्या पाठ्यपुस्तकामधल्या त्या कवितेमध्ये त्या नवीन शब्दांना अधोरेखित करून ठेवा. चला तर मग. मुलांनो, या कवितेतले नवीन शब्दार्थ आपण पाहूया. रण म्हणजे रणांगण किंवा युद्ध करण्याची जागा. दुसरं आहे तोरण म्हणजे दाराला किंवा दरवाजावर लावण्याची माळ. वेगवेगळ्या चांगल्या प्रसंगी, शुभ प्रसंगी आपण जे लावतो दरवाजाला माळ, तिला तोरण असं म्हणायचं आहे. पंचप्राण म्हणजे 5 प्राण. आपलं शरीर 5 प्राणांनी व्यापलेलं आहे. ते जे 5 प्राण आहेत ते कोणते आहेत, तर ते 5 प्राण म्हणजे प्राण, अपान, व्यान, उदान आणि समान असे पंचप्राण. हा द्विगु समास आहे. विक्रमी बाहू म्हणजे विक्रमी म्हणजे पराक्रमी आणि बाहू म्हणजे हात म्हणजे पराक्रमी, बळकट, मजबूत हात. विसावे म्हणजे विसावणे, थांबणे. धर्म, कर्म. शस्त्र म्हणजे शस्त्रास्त्रे, लढाईची साधने. स्वरूप त्यांचं पराक्रम. रणांगणी म्हणजे युद्धभूमीवर. अशुभ, वाईट. कुस म्हणजे पोट किंवा उदर आणि तुझ म्हणजे तुझे. आता ह्याच्यामध्ये वाक्प्रचार आलेले आहे. औक्षण करणे म्हणजे ओवाळणे आणि कुसधन्य करणे म्हणजे जन्मसार्थकी लागणे. आता ह्याचे वाक्यात उपयोग करायचे आहे. कुसधन्य करणे, शिवबांनी जिजाऊंची कुसधन्य केली स्वराज्य निर्माण करून आणि आई आपल्या मुलाचं औक्षण करते. मुलांनो, आपण आत्ता जी कविता ऐकली त्या कवितेची वैशिष्ट्ये आपण पाहूया. प्रथम हे एक भावकाव्य आहे. तिची भाषा ओजस्वी म्हणजे हृदयाला भिडणारी आहे. अष्टाक्षरी छंद म्हणजे प्रत्येक ओळीतील अक्षरांची संख्या 8 आहे आणि प्रत्येक कडव्यातली दुसरी आणि चौथी ओळ याच्यामध्ये यमक प्रधान रचना आहे. म्हणजे यमक जुळणारे शब्द आहे. तोरण, औक्षण यासारखे. त्यानंतर ह्या कवितेला एक विशिष्ट गेयता आहे, नादानुकूलता आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, तर ह्या कवितेमध्ये आईचं प्रेम ओथंबून वाहत आहे. आईची ममता वाहते आहे आणि ही कविता वीररसात्मक आहे. या कवितेमध्ये आता ती कवयित्री काय सांगतायत, तर आपला बाळ रणांगणी निघालेला आहे. ती आई म्हणते की बाळ चालला सरणा घरा बांधिते तोरण. बाळ रणांगणावर चाललाय, कशासाठी, लढाईसाठी निघालाय. आणि जेव्हा रणांगणावर लढाईसाठी निघताना शत्रूशी आपल्याला लढायचं आहे आणि आपल्याला जिंकायचं आहे, ही जाणीव सतत त्या मुलांमध्ये, त्या सैनिकांमध्ये असते. आणि मग ती आई सांगते, बाळा
तू चालला आहेस ना रणांगणावर लढण्यासाठी, तर माझ्यासाठी हा एक शुभ शकुन आहे. माझ्यासाठी हे एक चांगला मंगल असा पवित्र असा क्षण आहे आणि आनंदाचा क्षण आहे, अभिमानाची गोष्ट आहे. आणि म्हणून तू रणांगणावर निघाला आहेस, लढण्यासाठी युद्धभूमीवर जातो आहेस, त्यावेळेला माझ्यासाठी हा आनंदाचा क्षण मी कसा साजरा करते, तर मी दाराला तोरण लावते. आपण नाही का दसऱ्याला तोरण लावतो, दिवाळीला दाराला तोरण लावतो, मग तसंच हे तोरण या ठिकाणी ही आई बांधते दाराला. हा एक शुभ शकुन आहे आणि चांगली गोष्ट घडते आहे, म्हणून तिनं हे दाराला तोरण बांधलंय. मग ती आणखी काय म्हणते की माझ्यासाठी असलेला हा जो चांगला शकुन आहे, हा जो चांगला एक चांगली वेळ आहे, तो मी कसा साजरा करणार आहे, तर मी ती पुढच्या कडव्यामध्ये पुढच्या ओळींमध्ये म्हणते, पंचप्राणांच्या ज्योतींनी तुझं करी ते औक्षण. मग आता पंचप्राणांच्या ज्योतींनी ते औक्षण करणारे म्हणजे काय, तर पंचप्राण म्हणजे आपल्या शरीरामध्ये 5 प्राण आहेत. मग हे 5 प्राण कोणते, प्राण, अपान, व्यान, उदान आणि समान. प्राण जो आहे तो आपल्या हृदयात राहतो, अपान जो आहे तो मोठ्या आतड्यात असतो, व्यान जो आहे तो सर्व शरीर त्याने व्यापलेला आहे, उदान कंठात राहतो आणि समान हा जो प्राण आहे तो सर्व नाड्यांना अन्नरस पुरवतो. मुलांनो, पंचप्राणांनी शरीर बनलंय आणि हे पंचप्राण म्हणजे संपूर्ण देह, या संपूर्ण देहाच्या ज्योतीने मी तुझं औक्षण करते. म्हणजे माझी मी सगळा आशीर्वाद, सगळी शक्ती, सगळी ताकद तुला देते आहे. आणि असा आशीर्वाद जर ह्या बाळाला मिळाला तर हा बाळ नक्की विजयी होणार आहे. म्हणून ती आई म्हणते की पंचप्राणांच्या ज्योतींनी मी तुझं औक्षण करते. पुढच्या कडव्यामध्ये ती काय म्हणते, याच विक्रमी बाहूंनी स्वतंत्रता राखायची. मग कोणते विक्रमी बाहू, या मुलाचे, या सैनिकाचे जे बाहू म्हणजे हात किंवा कर हे विक्रमी आहेत, पराक्रम करणारे आहेत. आणि हे जे विक्रमी हात आहेत ना, ते यांनी जबाबदारी पेलायची आहे. कसली जबाबदारी, तर आपल्या भारताचं स्वातंत्र्याचं रक्षण करायचं आहे. भारताच्या स्वातंत्र्याची रक्षणाची जबाबदारी या तुझ्या हातांवर आहे आणि हे हात विक्रमी आहेत. म्हणून तुला या हातांनी स्वतंत्रता राखायची आहे आणि ही स्वतंत्रता राखण्यासाठी तू आता तयार व्हायला हवास. तू आता तयार आहेस आणि म्हणून माझ्यासाठी ती अभिमानाची गोष्ट आहे. का बरं हे, तर उद्याच्या भविष्यातल्या शांतीची जबाबदारी तुझ्यावर आहे. कारण पुढच्या कडव्यात ती म्हणते, खांद्यावरी या विसावे शांती उद्याच्या जगाची. तुझ्या मजबूत अशा खांद्यांवर उद्याच्या भविष्यातली शांती विराजमान होणार आहे. भविष्यात देशामध्ये, जगामध्ये शांतता निर्माण होणार आहे आणि ती शांतता तुला तुझ्या मजबूत खांद्यांवर पेलायची आहे. आणि म्हणून आपल्या देशातल्या मुलांना, देशातल्या आयांना, देशातल्या बाबांना, देशातल्या साऱ्यांची जबाबदारी तुझ्या खांद्यावर आहे. आणि म्हणून तुझे हे जे कणखर बाहू आणि मजबूत खांदे आहेत हे तुला तयार ठेवायला हवेत. कारण तुला सगळ्या जगात शांतता निर्माण होण्यासाठीचं महत्त्वाचं काम पार पाडायचं आहे. मुलांनो, प्रत्येक सैनिकाचं हे कर्तव्य असतं, जगात शांतता निर्माण करणं सगळ्यांचं कर्तव्य आहे. पण याची पहिली जबाबदारी कोण घेतो आपल्या खांद्यावर, तर तो असतो सैनिक. म्हणून ती म्हणते, बाळा, खांद्यावरी या विसावे शांती उद्याच्या जगाची. म्हणून तुला मी माझा आशीर्वाद देते आहे, पंचप्राणांनी देते आहे आणि माझी सगळी ताकद मी तुला देते आहे. तू नक्की विजयी होणार आहे यासाठी. म्हणून ही शांतता प्रस्थापित होण्यासाठी तू आता तयार हो, तुझ्या खांद्यावर ही जबाबदारी घे. आणि म्हणून ही आई असा आशीर्वाद आपल्या मुलाला देते आहे. तुम्हाला चित्रामध्ये दिसतंय. आता पहा, पुढच्या कडव्यात ती काय म्हणते, म्हणून या माझ्या डोळा नाही थेंबही दुःखाचा. तू निघालायस लढाईला, म्हणून मी माझ्या डोळ्यांमध्ये अश्रू नाही येऊ देणारे. माझ्या डोळ्यांमध्ये अश्रू मी थांबवणारे, ते तरळू देणार नाहीये. कारण मुलांनो, जो लढाईसाठी जातो, रणांगणावर जातो, तो परत जिवंत येईलच याची खात्री कोणालाच नसते, हे माहिती आहे. तरीही ती वीर माता काय म्हणते की मी
माझ्या डोळ्यामध्ये दुःखाचा एक थेंब सुद्धा येऊ देणार नाही, कारण मला माहिती आहे की तू विजयी होणार आहे आणि माझी ताकद, माझा आशीर्वाद तुझ्यासोबत आहे. आपल्या देशातल्या साऱ्या आयांचा आशीर्वाद तुझ्या सोबत आहे, कारण मी एक महाराष्ट्र कन्या आहे. पुढच्या ओळीमध्ये ती काय म्हणते, नाही मी ही महाराष्ट्र कन्या, धर्म जाणते वीराचा. मी सुद्धा महाराष्ट्रातली कन्या आहे. आपल्या महाराष्ट्रात वीर माता होऊन गेल्या, जिजाबाई, त्यानंतर सावित्रीबाई फुले. या वीर मातांनी काय केलं मुलांनो, तुम्हाला माहिती आहे. तर जिजाबाईंनी आपल्या शिवबाला घडवलं आणि म्हणून शिवबांनी नंतर काय केलं की महाराष्ट्राची निर्मिती केली. ज्या महाराष्ट्रात आज आपण राहतोय त्याच महाराष्ट्रामध्ये शिक्षणाची गंगा कोणी खुली केली, सावित्रीबाई फुलेंनी. मग या ज्या वीर माता आहे त्या वीर मातांचा वारसा मला लाभलेला आहे. त्या वीर माता मला माहिती आहे, त्या पण महाराष्ट्रातल्या कन्या आहे आणि त्याच महाराष्ट्रातली मी कन्या आहे. म्हणून त्यांनी वीरांचा धर्म जाणला, मी सुद्धा वीरांचा धर्म जाणते. अजून कितीतरी अशा महाराष्ट्र कन्या आहे. अहिल्याबाई होळकर, त्यानंतर ताराबाई मोडक आणि सिंधुताई सपकाळ. ह्या आपल्याला माहिती आहेत ही उदाहरणं. या भगिनींनी, या वीर मातांनी काय केलं मुलांनो, आपल्या महाराष्ट्रामध्ये आनंद निर्माण करण्यासाठी आपला देह झिजविला. आपल्या महाराष्ट्रातली जनता सुखी, साक्षर, आनंदी करण्यासाठी आपल्या जीवाचं रान केलं. अशा या महाराष्ट्र कन्या आहे. आणि मग ती आई म्हणते की मी सुद्धा याच महाराष्ट्राची कन्या आहे, म्हणून मी वीराचा धर्म किंवा सैनिकाचा धर्म मी जाणते. धर्म म्हणजे कर्तव्य किंवा काम. धर्म म्हणजे असं वेगवेगळे धर्म या अर्थाने नाही. पुढच्या कडव्यात ती काय म्हणते, नाही एकही हुंदका मुखा वाटे काढणार. मुलांनो, आपला बाळ लढाईला जातोय, आज तो आपल्याला दिसतोय, पण उद्या तो आपल्या डोळ्याआड झाला तर, आपलं बाळ थोडंसं डोळ्याआड गेलं तर प्रत्येक आई कासावीस होते ना. मग आता ही आई, तर ह्या आईला माहिती आहे कदाचित आपला बाळ पुन्हा आपल्याला दिसेल की नाही माहिती नाही, तरीही ती म्हणते नाही एकही हुंदका मुखा वाटे काढणार. मी माझं रडू लपून ठेवेन. मी जर रडू लपून ठेवलं तर मला हुंदका फुटेल रडायचा, पण मी रडणार नाही, कारण मला लढायचं आहे. माझ्या मुलाला लढायला शिकवायचं आहे आणि म्हणून मी मुखावाटे एकही हुंदका काढणार नाही, रडणार नाही. कारण मी जर तसं केलं तर कदाचित तू तुझ्या निश्चयापासून ढळशील, विचलित होशील. म्हणून मीच तुझ्या तलवारीला धार लावून ठेवली आहे. बघ, ही तुझी तलवार मीच तयार करून ठेवली आहे. तुला युद्धाला गेलं पाहिजे. ही तुझी, माझी, आपली साऱ्यांची जबाबदारी आहे. सैनिकाला एक वीर माता संदेश देते मुलांनो की ही आपली जबाबदारी आहे. हे मला कळतंय, म्हणून मीच तुझ्या तलवारीला धार लावून ठेवली आहे आणि मी तुला माझ्या हाताने ती स्वतःहून देत आहे. आता ही जी तलवार आहे, या तलवारीमध्ये फक्त धार नाही आहे मुलांनो, या तलवारीमध्ये संस्कार आहेत त्या आईचे, की आपल्या मुलाला ती लढाईसाठी सिद्ध करते, आपल्या मुलाला ती लढाईला शिकवते, लढाईला जाण्यासाठी. जसं शिवबाला जिजाऊने घडवलं ना, मग जिजाऊने लहानपणापासून शिवबांना पराक्रमाच्या गोष्टी सांगितल्या, लढाईच्या, युद्धाच्या गोष्टी सांगितल्या, कथा सांगितल्या. म्हणजेच त्यांनी काय केलं, शिवबाला विचारांची धार दिली. आणि ही जी विचारधारा आहे, हीच विचारांची धार मी तुला देत आहे. म्हणजे ही नुसती तलवार नाही आहे, तर हे आपले संस्कार आहे. जसं शिवबानं जिजाऊंकडून घेतले, तसं हेच संस्कार मी पण तुला देत आहे. शिवबाने महाराष्ट्र निर्माण केला, तुला सुद्धा युद्धामध्ये जिंकायचं आहे, लढायचं आहे, रडायचं नाही. आणि म्हणून मी पण रडणार नाही, तर मी सुद्धा लढाईला तुझ्या मनाने तयार आहे. आता पुढच्या कडव्यामध्ये अशुभाची सावली ही नाही पडणार येथे. अशुभ म्हणजे काय, अमंगल, वाईट किंवा अपवित्र. मग मुलगा जेव्हा लढाईला निघालाय मुलांनो, तेव्हा हा मुलगा परत जिवंत येईल याची शाश्वती आईला नाही आहे, पण ती तसं दाखवत नाही आहे. तिला असं वाटतं आपण जर हे दाखवलं तर आपला मुलगा माघारी फिरेल. मग तिला कळतं मुलांनो, मायाळू आई प्रसंगी किती कठोर होते बघा. ती म्हणते अशुभाची सावली सुद्धा इथे मी पडू देणार नाही, वाईट घटना घडू देणार नाही, हा माझा आशीर्वाद आहे. कारण वाईट घटना घडणारच नाही आहे, कारण तू विजयी होऊन येणार आहे, तू विजयीच होणार आहे, कारण तू पराक्रमी आहे, असं ती म्हणते. मग ती म्हणते अरे मीही सांगते ना, जिजा लक्ष्मीशी नाते. कारण का बरं,
कारण जिजाबाईंनी जसा शिवबाला आशीर्वाद दिला आणि शिवबाला जिजाऊंचा भवानी मातेचा पण आशीर्वाद होता, म्हणून ते यशस्वी झाले जीवनामध्ये. म्हणून तसाच आशीर्वाद भवानी मातेचा आणि जिजाऊंचा आणि माझ्यासारख्या खूप आयांचा आशीर्वाद तुमच्या सैनिकांच्या पाठीशी आहे. मग तुम्ही विजयी होणारच. म्हणून ती म्हणते की अशुभ काही घडणार नाही आहे बाळा, तू बिनधास्तपणे लढाईला सिद्ध हो. तू बिनधास्तपणे तुझा पराक्रम करण्यासाठी, तू लढाईसाठी, रणांगणावर जाण्यासाठी मी तुला निरोप देते आहे अगदी आनंदाने. मग जिजालक्ष्मीशी नाते, जिजाऊनं जसं शिवबाला घडवलं आणि लक्ष्मीबाईंनी, झाशीची राणी लक्ष्मीबाईंनी आपलं झाशीचं स्वातंत्र्य राखण्यासाठी इंग्रजांची लढाई केली, पण आपलं छोटंसं 4 महिन्यांचं बाळ पाठीवर घेऊन ती इंग्रजांची लढली. याच लक्ष्मीबाईंची मी पण कोणीतरी आहे, तिचा वारसा चालवणारी. आणि म्हणून जिजा आणि लक्ष्मी यांचा धर्म मला माहिती आहे, त्यांचं माझ्याशी नातं आहे. म्हणून माझा बाळ पण असाच पराक्रमी होणार आहे आणि युद्धामध्ये तो जिंकून परत येणारे, विजयी होऊन परत येणारे. म्हणून ती असा आशीर्वाद आपल्या बाळाला देते आणि सांगते, बाळा जिजा लक्ष्मी मला माहिती आहे. मुलांनो, आपल्याला सुद्धा या निमित्तानं जिजाऊंचं कार्य, लक्ष्मीबाईचं कार्य आठवायला हवंय. मग पुढच्या कडव्यामध्ये काय म्हणते ती आई, तुझ्या शस्त्रांना अस्त्रांना शक्ती देईल भवानी. तुझ्या सगळ्या साधनांना, तुझ्या लढाईच्या साधनांना, अस्त्रांना भवानी मातेचा आशीर्वाद असेल. कसा? तर जसं तू भवानी मातेचा आशीर्वाद होता म्हणून तर शिवरायांनी स्वराज्य उभं केलं महाराष्ट्रामध्ये. त्या भवानी मातेचा आशीर्वाद तुला पण आहे. ती शक्ती तुला भवानी माता देणार आहे. भवानी हे आपलं महाराष्ट्राचं कुलदैवत आहे. त्या महाराष्ट्रातल्या या भवानी मातेचा आशीर्वाद शिवबांना मिळाला तसा तुला पण मिळणार आहे आणि म्हणून शिवबांसारखा तू पण विजयी होणार आहे याचा आत्मविश्वास मला आहे बाळा. म्हणून ते निश्चिंतपणे लढाईला जा. पण रणांगणावर गेल्यावर तू काय कर, शिवरायाचे स्वरूप आठवावे रणांगणी. शिवरायाचं स्वरूप म्हणजे त्यांचं रूप नव्हे, तर शिवरायांचा रणांगणावरचा पराक्रम आठव. युद्ध करताना, लढाई करताना रणांगणावर, युद्धभूमीवर शिवरायांचा पराक्रम आठव. आणि पराक्रम जर आठवला, त्यांचे गुण जे आहेत त्यांचे सगळे गुण तुझ्यामध्ये येऊ दे. आणि जर ते गुण तू आठवले, त्यांचे विचार तुझ्यामध्ये येऊ दे, ते गुण आणि विचार तुझ्यामध्ये आले, तर तुला लढाईची शक्ती मिळेल, तुला स्फूर्ती मिळेल, प्रेरणा मिळेल आणि नक्कीच तू त्यांच्यासारखा विजयी होशील. म्हणून रणांगणावर गेल्यावर शिवरायांचं स्वरूप, त्यांचा विचार आठव. शिवरायांनी जसं जिजाऊंना धन्य केलं. मुलांनो, शिवरायांचा जेव्हा शिवराज्याभिषेक झाला त्यावेळेला जिजाऊंना वाटलं माझी कूस धन्य झाली. म्हणून पुढच्या कडव्यामध्ये ती आई काय म्हणते, धन्य करी माझी कूस येई विजयी होऊन. कूस म्हणजे उदर किंवा पोट. माझ्या पोटी जन्म घेतला म्हणजे सार्थक झालं. कूस धन्य करणे हा वाक्प्रचार आहे आणि कूस धन्य करणे म्हणजे जन्माचे सार्थक होणे. तू माझ्या पोटी जन्माला आला याचं मला सार्थक वाटलं. आता वाक्यात उपयोग बघा. शिवरायांच्या शिवराज्याभिषेक पाहिला, तो सोहळा पाहिल्यानंतर जिजाऊंना आपली कूस धन्य झाल्याचं समाधान झालं. म्हणून मुलांनो, आपण असा पराक्रम करा शिवबासारखा. ती आपल्या मुलाला सांगते, तुझाही पराक्रम शिवबासारखा आहे, तू पराक्रमी हो आणि माझी कूस धन्य कर, कारण तू विजयी होऊन येणार आहे. आणि विजयी होऊन आलास तर माझी कूस धन्य झाल्याचं मला समाधान वाटेल, तुला जन्म दिल्याचं मला समाधान वाटेल, माझ्या पोटी तू जन्म घेतल्याचं सार्थक होईल. म्हणून एका आईला याच्यापेक्षा दुसरा आनंद कोणता, दुसरा अभिमान कोणता, दुसरा गौरव कोणता. म्हणून तो विजयी होऊन येणार हे मला माहिती आहे आणि विजयी होऊन आलास तर माझ्या जन्माचं, आई होण्याचं सार्थक होईल असं मला वाटतं. मला बळ मिळेल. आणि हे चित्र बघा, ती आई आपल्या मुलाला जवळ घेते. मुलांनो, आपलं बाळ एक चांगला पराक्रम करून येते त्यावेळेला आईच्या डोळ्यांमध्ये आनंदाश्रू पण असतात आणि आनंदही असतो. बघा पुढचं चित्र काय आहे, तर आपलं छोटंसं बाळ आज मोठं झालं, त्याच्या पराक्रमाने, त्याच्या कर्तृत्वाने ते मोठं बनलं आणि ते बाळ विजयी होऊन आल्यावर बघा त्या आईच्या आणि वडिलांच्या डोळ्यातला आनंद पहा, त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघा, समाधान बघा. या सैनिकाचे आम्ही आई बाबा आहोत, हा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर आपल्याला दिसतोय. आणि प्रत्येक आई वडिलांना हेच तर हवं असतं मुलांनो. तुम्हाला देशाची सेवा करण्यासाठी लढायलाच गेलं पाहिजे असं नाही. आपण मुलांनो आपलं काम प्रामाणिकपणे केलं
तरी ती सुद्धा देशाची सेवा आहे. या आईबाबांनी नाही का आपल्या मुलाला घडवलं, त्यांनी सुद्धा देश सेवाच केली या सैनिकासारखी. तुम्ही आम्ही आपलं काम शिक्षणाचं प्रामाणिकपणे केलं तर आपली ती सुद्धा देश सेवाच आहे मुलांनो. मग ती आई म्हणते की माझी कूस धन्य झाली बाळा, तू लढाईमध्ये विजयी झालास, परत आलास, आणि आता या लढाईमधला आनंद हा कसा आपल्याला मिळवायचा आहे. हा आनंद मिळवल्यानंतर किंवा हा यशस्वी झाल्यानंतर तिला खूप आनंद होतो आणि मग ती म्हणते की मी पुन्हा माझ्या हाताने तुला दूधभात भरविते, पुन्हा माझ्या हाताने तुला दूधभात खाऊ घालते. मुलांनो, आपल्या आईच्या हातून कुठलीही गोष्ट तिच्या हातून खाणं याच्यामध्ये सगळ्यात जास्त आनंद लहान मुलांना असतो, नवे मोठ्या माणसांना सुद्धा असतो. म्हणून आपली आई आपल्याला दूध भात भरवते. त्याच्यामध्ये आईची माया, आईचं प्रेम, आईचं वात्सल्य, आईचा आत्मविश्वास, आणि मग ह्या बाळाला ती शक्ती पण मिळते आईची. आणि मग ती म्हणते बाळा पुन्हा तू माझ्यासाठी लहान होशील. मुलांनो, आपला मुलगा पराक्रमाने कितीही मोठा झाला तरी आपल्या आईसाठी ते आपलं गुणी बाळ असतं. मग ती म्हणते माझ्या ह्या लहान बाळाला मी पुन्हा दूध भात माझ्या हाताने भरवेन. म्हणजेच मुलांनो, थोडक्यात काय तर ही आई आपल्या मुलाला रणांगणावर विजयी होण्यासाठी ताकद देते, आत्मविश्वास देते, प्रचंड अशी त्याच्यामध्ये देशभक्ती जागृत करते आहे. आणि आपल्यात सुद्धा वाचणाऱ्याच्या सुद्धा मनामध्ये ती देशभक्ती जागृत होते आणि ती त्याला लढाईला जाण्यासाठी निरोप देते. पण तो निरोप म्हणजे जाण्यासाठी परवानगी देते, ती आनंदाने देते, डोळ्यात अश्रू न आणता ती देते. म्हणजेच आपल्याला काय शिकायला मिळतं तर देशाचं रक्षण करणाऱ्या सैनिकांना धैर्याचा आणि शौर्याचा संदेश हा कवितेमधून मिळतो. सैनिकांना सुद्धा संदेश मिळालेला आहे. त्यानंतर आपण आपल्या मातृभूमीचे रक्षण केले पाहिजे. आईचं मुलावरील निस्वार्थी प्रेम ह्या कवितेमधून शिकण्यासारखं आहे, निस्वार्थी. नंतर आपल्या भारत देशावरील प्रेम आणि जबाबदारी यांची जाणीव आपल्याला पाहिजे. आणि सैनिकांकडून समर्पणाची आणि त्यागाची भावना, शिस्तीचे धडे आपल्याला घेता यायला हवे. म्हणजेच काय तर ह्या कवितेमधून आपलं देशप्रेम जागृत व्हायला हवंय, आपल्याला आईची ममता जागृत व्हायला हवी. मुलांनो, आता आपण या कवितेवर कुठल्या प्रकारचा स्वाध्याय आपल्या कृतीपत्रिकेमध्ये तुम्हाला येऊ शकतो किंवा कुठले प्रश्न येऊ शकतात, कोणत्या कृती येतात ते पाहूया. तर पहिल्यांदा तुमच्या कृतीपत्रिकेमध्ये उपयोजित लेखनामध्ये शेवटचा प्रश्न असतो निबंध लेखन. मग कुठल्या विषयावर निबंध लेखन येऊ शकतो? तो आहे सैनिकाचे मनोगत, किंवा मी वीर माता बोलते, किंवा मी सैनिक बोलतोय. म्हणजे सैनिकाचं किंवा त्याच्या वीर माता यांचं मनोगत तुम्हाला निबंधातून लिहायचंय, म्हणजे आत्मवृत्त. आणि हा प्रश्न आपल्या कृतीपत्रिकेमध्ये असतो 8 गुणांसाठी. त्यानंतर पत्रलेखन 6 गुणांसाठी आपल्या कृतीपत्रिकेमधला प्रश्न आहे. पण या विषयावर तुम्हाला कोणतं पत्रलेखन करायला येईल तर बघा, सैन्यात भरती झालेल्या सैनिकाला अभिनंदनाचे पत्र, म्हणजे सैनिकाचं अभिनंदन करणारं पत्र आपल्याला लिहायचंय. म्हणून तुम्हाला या पत्रलेखनाची पण तयारी करून ठेवायला हवी. त्यानंतर तिसरा विषय आहे मुलाखत. आता मुलाखत आपण शिकलोय, पण इथे तुम्हाला सैनिकाची मुलाखत घ्यावी लागेल असा प्रश्न येईल, किंवा सेवानिवृत्त सैनिकाची मुलाखत घ्यावी लागेल. मग आता तुम्हाला असा गोंधळ होईल, सैनिकाची मुलाखत आणि सेवानिवृत्त सैनिकाची मुलाखत. तर ऐका, सैनिकाची मुलाखत म्हणजे जो सेवेत आहे, जो आत्ता सैन्यात आहे, लढतो आहे, काम करतो आहे, त्याची मुलाखत. आणि सेवानिवृत्त म्हणजे सैन्यातून सेवानिवृत्त जो झाला आहे त्याची मुलाखत. दोघांचे वेगवेगळे अनुभव असतील, म्हणून तुम्हाला तसा पण प्रश्न येऊ शकतो. त्यानंतर अजून असाही प्रश्न तुम्ही लिहू शकतात की कवितेतील वीर मातेच्या भावना तुमच्या शब्दात लिहा. मुलांनो, आता तुम्हाला इथे तुमचं स्वातंत्र्य आहे, त्या आईला काय वाटतंय आपल्या मुलाबद्दल हे तुम्हाला तुमच्या शब्दामध्ये वर्णन करता येणार आहे. म्हणजे तुम्हाला निबंध लेखन, पत्रलेखन आणि मुलाखत या कृतीपत्रिकेमधल्या प्रश्नांचा सुद्धा तुम्हाला विचार करायचा आहे किंवा सराव करायचा आहे. याशिवाय तुमच्या पाठ्यपुस्तकातील पान नंबर 64 वर स्वाध्याय दिलेला आहे, तो पण तुम्ही काळजीपूर्वक सोडवायचा आहे. तर या प्रश्नांबरोबरच तुमच्या कृतीपत्रिकेमध्ये अजून एक प्रश्न असतो मुलांनो, 4 गुणांसाठी. पुढील कवितेच्या ओळींचं रसग्रहण करा. कवितेच्या ओळी दिलेल्या असतात आणि त्याचं रसग्रहण करायचं. मग रसग्रहण म्हणजे काय ते 3 टप्प्यात करायचे, ऐका. तर आशय सौंदर्य हा पहिला टप्पा, त्यानंतर काव्य सौंदर्य आणि भाषिक वैशिष्ट्य.
म्हणजे रसग्रहण तुम्हाला 4 गुणांसाठी जरी आहे तर ते 3 मुद्द्यांमध्ये आलं पाहिजे. असे सौंदर्य ह्याच्यामध्ये त्या कवीचं नाव, कवितेचं नाव, कवीचं नाव, कुठल्या काव्यसंग्रहातून ही कविता घेतलेली आहे आणि त्या कवितेचा विषय, या गोष्टी आल्या पाहिजे. त्यानंतर आहे काव्य सौंदर्य. या काव्य सौंदर्यामध्ये कवितेची मध्यवर्ती कल्पना किंवा भावार्थ तुम्हाला सांगता आला पाहिजे. आणि ही कविता कवीने कशी रंगवली आहे, त्याच्यामध्ये कुठले कुठले अलंकार उपमा वापरले आहेत, तुम्हाला ती आवडली का, याचं सगळं वर्णन करणे हे आहे काव्य सौंदर्य. आणि शेवटचा जो मुद्दा आहे तो भाषिक वैशिष्ट्य. आता भाषिक वैशिष्ट्यांमध्ये ह्या कवितेची कुठली कुठली वैशिष्ट्ये तुम्हाला आढळतात, तर त्याच्यामध्ये नादानुकूलता आहे, गेय्यता आहे, किंवा एखादा अलंकार आहे, किंवा वेगवेगळे रस जे आहे आपले मराठीमधले 9 रस, त्यातला एखादा रस आहे. मग हे सगळं तुम्हाला त्या कवितेमध्ये टाकता आलं पाहिजे. म्हणजे आशय सौंदर्य, काव्य सौंदर्य आणि भाषिक वैशिष्ट्य असं सगळं एकंदरीत तुम्हाला 4 गुणांसाठी ते लिहायचं आहे. निधडी छाती ताटमान माझी आन बान शान तिरंगी माझं समान शौर्याचं घालीन मी थैमान नाटक मग या मातीचं वरदान मला ना घोर ना चिंता घे रक्त रक्त बलिदान तुला